नमस्कार मित्रांनो, आज आपण मागच्या सेशनमध्ये बघितलं की ॲनालिसिस हे दोन प्रकारचे असतात आणि एक फंडामेंटल ॲनालिसिस आणि दुसरं टेक्निकल ॲनालिसिस. ॲनालिसिस हे दोन प्रकारचे असतात, एक फंडामेंटल ॲनालिसिस आणि दुसरं टेक्निकल ॲनालिसिस. तर याच्यामध्ये आपण मागे बघितलं की फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये काय काय आपल्याला बघावं लागते, बरोबर आहे. आणि त्यानंतर आपण टेक्निकल ॲनालिसिसमध्ये काय काय आपल्या क्लासमध्ये शिकणार आहोत ते सुद्धा या ठिकाणी बघितलं होतं. तर सुरुवातीला आपण बघितलं की टेक्निकल ॲनालिसिस करत असताना आपल्याला कॅन्डल्सचा अभ्यास असणं गरजेचं आहे, बरोबर आहे. तर सुरुवातीला आपण कॅन्डल्स म्हणजे नेमकं काय आहे आणि कॅन्डल्सच्या संदर्भात संपूर्ण माहिती आज इथे घेऊया, ठीक आहे. तर कॅन्डल्स या किती प्रकारचे असतात? कॅन्डल्स या दोन प्रकारचे असतात, एक बुलिश कॅन्डल आणि एक बिरिश कॅन्डल. म्हणजे एक रेड कॅन्डल, एक ग्रीन कॅन्डल, बरोबर आहे. कॅन्डल्स किती प्रकारचे असतात मग यालाच आपण समजून घेऊ या ठिकाणी. कॅन्डल्स या दोन प्रकारचे असतात, पहिली कॅन्डल आणि दुसरी कॅन्डल. म्हणजे एका कॅन्डलला आपण काय म्हणतो? बुलिश कॅन्डल आणि दुसरी बिरिश कॅन्डल. आता बुलिश कॅन्डल म्हणजे काय आणि बिरिश कॅन्डल म्हणजे काय, बरोबर आहे. पहिलं सुरुवातीला हे समजून घ्यायच्या आधी आपल्याला पूर्ण स्ट्रक्चर म्हणजे जे कॅन्डलस्टिकचे जे 8 प्रकरणं आहे, 8 टॉपिक आहे, तर त्याच्यामधले आपल्याला एक एक कव्हर करू. पण सुरुवातीला एक लक्षात घेऊ या ठिकाणी की कॅन्डल्स या दोन प्रकारचे असतात, बुलिश कॅन्डल आणि बिरिश कॅन्डल. आता बुलिश कॅन्डल म्हणजे नेमकं काय आहे आणि बिरिश कॅन्डल म्हणजे काय आहे, बरोबर आहे. आता बुलिश कॅन्डल जी आहे ती ग्रीन कलरची असते. बुलिश कॅन्डल ही ग्रीन कलरची असते आणि बेरिश कॅन्डल ही रेड कलरची असते. बुलिश कॅन्डल ही ग्रीन कलरची असते आणि बेरिश कॅन्डल ही रेड कलरची असते. आता कॅन्डलला ग्रीन कलर केव्हा दिला जातो आणि रेड कलर केव्हा दिला जातो, बरोबर आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे या ठिकाणी. तर बघू आपण आता जेव्हा आपण शिकत आहोत तर आपण नेमकं काय शिकत आहोत हे आपल्या डोक्यात असणं गरजेचं आहे की आपण नेमकं शेअरची किंमत, शेअरचे भाव च्या संदर्भात शिकत आहोत. कुठे जरी आपण शिकलो तरी सर्व ठिकाणी आपल्याला भावाबद्दलच शिकवल्या जाईल की भाव का वाढतो, का कमी होतो, बरोबर आहे. तर भावाबद्दलच आपल्याला संपूर्ण माहिती घ्यायची आहे की एखाद्या शेअरचे भाव कधी वाढेल, कधी कमी होईल, त्याचं अनुमान आपण व्यवस्थितरित्या लावू शकू. तर आता सुरुवातीला एक लक्षात घ्या, या ठिकाणी एक चार्ट काढतो मी. हा जो ॲक्सिस आहे आडवावाला, याच्यावरती वेळ दिलेला असतो. याच्यावरती काय दिलेला असतो? वेळ दर्शवला असतो, वेळ आणि तारीख या ॲक्सिसवरती, बरोबर आहे. तर या ॲक्सिसवरती जो उभा ॲक्सिस आहे त्याच्यावरती एखाद्या कंपनीच्या शेअर्सचे भाव दर्शवलेले असतात, बरोबर आहे. म्हणजे आता समजा आता बजाज हाऊसिंग जो IPO आला आहे, तर या ठिकाणी त्याचे आता काय दर्शवल्या जाईल? भाव दर्शवल्या जाईल. म्हणजे इथे काय राहील? आपण 10-10च्या फरकाने लिहू, ठीक आहे. 10, 20 अशा शेअरच्या किमती वाढत जाणार वरती म्हणजे याच्यावरती 30, 40, 40, त्यानंतर 50. या ठिकाणी काय दर्शवलेलं आहे? 10, 20, 30, 40, 50, 60 हे काय आहे? भाव आहे. त्या शेअरचे भाव दर्शवलेले आहे, बरोबर आहे. आणि या ठिकाणी काय दर्शवलेलं आहे? समजा आज किती तारीख आहे? 17, इथे 18, इथे 19, इथे 20, इथे 21 अशा पद्धतीनं तारीख आणि वेळ दर्शवलेला राहील. तर ठीक आहे. तर आपण आजच्या सेशनमध्ये काय बघत आहोत की कॅन्डल्स म्हणजे नेमकं काय आहे, बरोबर आहे. तर कॅन्डल्स म्हणजे नेमकं काय आहे तर ते समजून घेऊ. तर त्याच्या बुकामध्ये, रजिस्टरमध्ये लिहा कॅन्डल्स. टॉपिक टाकला कॅन्डल्स. टॉपिक हे आपण काल बघितलं होतं. कॅन्डल्स हे एवढं लिहिलं तरी चालते. लिहिलं पहिले. आता याच्या खाली लिहा काय लिहिलं. म्हणजे एखाद्या विशिष्ट वेळी एखाद्या विशिष्ट शेअरचे
भाव दर्शवण्याचं काम कॅन्डलस्टिक करते. तर मग कॅन्डलस्टिक काय करत आहे? कॅन्डलस्टिक काय करणार? भाव दर्शवत आहे, एखाद्या शेअरचे भाव दर्शवत आहे. तर मग भाव हे दर्शवण्याचं काम जे कॅन्डल्स करते ते 4 प्रकारे करते. म्हणजे कॅन्डल्स त्याच्यामध्ये काय दाखवणार? कॅन्डल्स त्या शेअरचे काय काय दाखवणार? कोणते भाव दर्शवणार? तर त्याच्यामध्ये काय येईल? ओपनिंग प्राईस म्हणजे ओपन, ठीक आहे, पहिलं ओपन, त्याच्यानंतर दुसरा हाय, लो आणि चौथा क्लोज. म्हणजे एखादी कॅन्डल काय दर्शवणार? म्हणजे त्या शेअरची त्या विशिष्ट वेळी किती रुपयाला तो ओपन झाला, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्या शेअरचे सर्वात वरचे भाव हाय किती होते, त्याच्यानंतर सर्वात खाली त्या वेळामध्ये कितीपर्यंत गेले, आणि नंतर शेवटी जेव्हा मार्केट क्लोज झालं किंवा ती वेळ संपली, विशिष्ट वेळ म्हणजे 15 मिनिट असू शकते, 1 तास असू शकते, 1 दिवस असू शकतो, 1 आठवडा असू शकतो, बरोबर आहे, विशिष्ट वेळ, बरोबर आहे. तर आणि शेवटी त्या विशिष्ट वेळ संपल्यानंतर ती कॅन्डल म्हणजे त्या शेअरची किंमत जी आहे ती कितीला क्लोज झाली, हे सर्व दर्शवण्याचं काम कॅन्डलस्टिक करत आहे. तर कॅन्डलस्टिक किती भाव दाखवणार? कोणते कोणते भाव दाखवणार? एक ओपन दाखवणार, हाय दाखवणार, लो दाखवणार आणि क्लोज दाखवणार, ठीक आहे. आता या ठिकाणी आपण 4 प्राइस पॉईंट बघितले, बरोबर आहे. म्हणजे किती काय काय राहील? ओपन, जेव्हा आता मार्केट ओपन होते, सुरुवातीला ओपन झाल्यानंतर आता जो बजाज हाऊसिंग ना, बरोबर आहे, तर तो कितीला ओपन झाला? काल. त्याची प्राईस राहते परफेक्ट अशी कॅन्डल ते पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येणार, बरोबर आहे, कितीला ओपन झाला, त्याच्यानंतर त्या दिवसामध्ये खाली किती गेला बा, आणि त्याच दिवसामध्ये वरती किती गेला, आणि दिवस संपला किंवा मार्केट जेव्हा बंद होत आहे तेव्हा कितीला येऊन क्लोज झाला, बरोबर. तर हे संपूर्ण जे स्ट्रक्चर आहे ते कोण दर्शवते? कॅन्डलस्टिक दर्शवते, बरोबर आहे. तर आता याच्यामध्ये आपण समजून घेऊ या चार्टमध्ये, ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं? हे 4 पॉईंट लिहिले, ओपन, हाय, लो, क्लोज. हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॉईंट राहील. केलं समजून. काय झालं? जेव्हा मार्केट ओपन होईल तेव्हा एखाद्या शेअरची जी किंमत आहे ते कुठंतरी यापैकी ओपन होणार, बरोबर आहे. मग आता समजा ती ओपन काय झाला? 10 वरती ओपन झाली, ठीक आहे. ओपन म्हणजे सुरुवातीला जेव्हा सकाळी आता 9:15 वाजले, जेव्हा मार्केट ओपन होईल तेव्हा त्या शेअरची विशिष्ट भावावरती प्राईस ओपन होईल, बरोबर आहे ना. रोज ओपन होणार, जसं मार्केट आहे. आता समजा हेच शेअर मार्केटच नाही, आपलं भाजी मंडीचं जे मार्केट आहे ते सुद्धा रोज ओपन होते, उघडते. समजा जी शेतकरी लोक आहे, कापूस विकायला नेतात कृषी उत्पन्न समिती किंवा इतर ठिकाणी, ते सुद्धा रोज ओपन होते. तर सुरुवातीला ओपन झाल्यानंतर पहिला भाव जो पहिला भाव मिळतो समजा, त्याला आपण त्याची ओपन प्राईस म्हणतो, बरोबर. सुरुवातीला जेव्हा पहिला सौदा झाला, सौदा म्हणजे व्यवहार, जेव्हा पहिला व्यवहार झाला तेव्हा तो व्यवहार किती रुपयामध्ये झाला, त्याला आपण त्या शेअरची ओपन प्राईस म्हणणार. पहिला सौदा म्हणजे समजा आता आपण एक उदाहरण घेऊ. समजा मला एखाद्या वस्तूची गरज आहे आणि मी 7 वाजता मी सकाळी 5:30 वाजता उठलो, 5:30ला उठलो, आणि त्याच्यानंतर 5:30ला उठल्यानंतर मी मार्केटमध्ये आलो. तर मार्केट जी वस्तू मला घ्यायची, ही पेन घ्यायची आहे समजा, तर 5:30 वाजता सकाळी मी जर आलो तर ही पेन मला मिळेल का? टायमिंग राहील ना, बरोबर आहे. मग ते दुकानं उघडण्याचा वेळ राहील विशिष्ट 9 वाजता, 10 वाजता, आणि जेव्हा ते उघडल्या जाईल तेव्हा मी त्यांच्या दुकानात जाईल, आणि जेव्हा मी पहिला सौदा करेन त्यांच्यासोबत या पेनीचा, बरोबर आहे, ही पेन मी ज्या रुपयाला विकत घेईल आणि तो विकणारा मला ज्या रुपयाला विकणार, तो झाला माझा पहिला सौदा, पहिला ट्रेड. तर किती रुपयाला? मग ही जर पेन मी त्या दिवशी सुरुवातीला 20 रुपयाला घेतली तर या पेनचे उघडे भाव किंवा ओपन भाव ते 20 रुपये राहील, पहिला ट्रेड, बरोबर. त्यानंतर मग काय झालं? दिवसभरामध्ये भाव काय होईल? भाव सतत सारखे राहील का? नाही राहील, कमी जास्त होत राहील. तर मग आपण असं समजू की त्या दिवशी नंतर मग परत भाव 20 रुपये झाले, बरोबर आहे, दुपारपर्यंत. आणि मार्केट जेव्हा क्लोज झालं तेव्हा अजून वाढून 30 रुपयापर्यंतच गेले भाव, ठीक आहे. आता सुरुवातीला ओपन झाले 10 रुपयापर्यंत,
आणि त्याच्यानंतर भाव त्या दिवशी वाढत वाढत जाऊन 30 रुपयाला बंद झाले. ठीक आहे. तर आता बंद झाल्यानंतर काय होईल, या दोन प्राईस महत्त्वाच्या आहे, ओपन आणि क्लोज. बरोबर आहे. ओपन आणि क्लोज या दोघांच्या दरम्यानमध्ये जी प्राईज आहे त्या प्राईजला आपण बॉक्स करायचं. त्या प्राईजला आपण बॉक्स करायचं. आणि त्याच्यानंतर काय झालं, पूर्ण आपण इथे बॉक्स केल्यानंतर जो हा भाग राहील, पूर्ण हा भाग जो आहे, बरोबर आहे, ओपन आणि क्लोज याच्यामध्ये पूर्ण आपण काय करणार, तो बॉक्स करणार. आणि बॉक्स केल्यानंतर तो जो बॉक्स आहे त्याला त्या कॅन्डलची आपण बॉडी म्हणतो. ही पूर्ण काय झाली, बॉडी झाली. म्हणजे हे पूर्ण टोटल झाली बॉडी. त्या कॅन्डलची ओपन आणि क्लोज याच्यामध्ये बॉक्स केल्यानंतर ती काय झाली, त्या कॅन्डलची बॉडी, म्हणजे बॉडी ऑफ द कॅन्डल. ठीक आहे. तर मग आता ही पहिली कॅन्डल झाली. आता दुसरी कॅन्डल बघू. आता ही ग्रीन कॅन्डल बनणार की रेड कॅन्डल बनणार ते आपण थोडं समोर बघू. आता एक दुसरी कॅन्डल बघतो मी, काढतो मी. इकडे बघा. आता दुसऱ्या दिवशी काय झालं, ते जे पहिला ट्रेड आहे ओपन इथे झाली 20 रुपयाला. ठीक आहे. 20 रुपयाला ओपन झाली. त्याच्यानंतर भाव रोजच वाढणार नाही, कधी कधी कमी होणार. बरोबर आहे. मग आता ओपन झाल्यानंतर भाव काय झाले, परत 20 रुपयाला ओपन झाल्यानंतर परत भाव खाली आले 10 रुपयापर्यंत. इथे ओपन झाली आणि त्याच्यानंतर भाव काय झाले, खाली आले. आपण काय बघत आहोत, हे जे काढत आहोत खाली वर, हे भाव दर्शवत आहोत. म्हणजे हे भाव खाली, त्या एखाद्या शेअरचे भाव खाली जात आहे, वर जात आहे किंवा कुठे जात आहे ते दर्शवण्याचं काम कॅन्डलस्टिक करत आहे. तर इकडे आपण कॅन्डलस्टिक काढत आहोत. बरोबर. मग आता जर समजा इकडे खाली गेले भाव, म्हणजे हे जे रेष काढत आहोत आपण, तर हे भाव खाली जात आहे. बरोबर आहे ना. म्हणजे कितीपर्यंत गेले भाव, इथे कितीला ओपन झाली, 20 रुपयाला. त्याच्यानंतर भाव काय झाले, खाली आले 10 रुपयापर्यंत आले. बरोबर आहे. आता भाव जर खाली आले आणि परत अजून 5 रुपयापर्यंत आले, आपण तिथं 5 रुपये काढले नाही, पण इथं 5 रुपये असणार. बरोबर आहे. 5 रुपयापर्यंत आले आणि त्याच्यानंतर दिवस संपल्यानंतर किंवा मार्केट जेव्हा क्लोज झालं तेव्हा इथं प्राईस खालीच येऊन इथं क्लोज झाली. ठीक आहे. आता क्लोज झाली तर आता काय करतो आपण, कुठे ओपन झाली, 20 रुपयाला ओपन झाली. बरोबर आहे. ओपन झाली 20ला आणि त्याच्यानंतर 5ला क्लोज झाली. बरोबर आहे. दिवस संपला, समजा मार्केट क्लोज झालं तेव्हा 5ला क्लोज झाली. मग आता काय करणार आपण, ओपन आणि क्लोज कसे राहू भाव, ओपन आणि क्लोजच्या दरम्यान आपण काय करणार, बॉक्स करणार. बरोबर आहे. ओपन आणि क्लोजच्या दरम्यान आपण काय करणार, बॉक्स करणार. आणि याला आपण बॉक्स केल्यानंतर ह्या संपूर्ण भागाला काय म्हणणार, बॉडी, म्हणजे बॉडी ऑफ द कॅन्डल. हा जो भाग आहे याला आपण म्हणणार बॉडी, म्हणजे त्या कॅन्डलची बॉडी म्हणणार. ठीक आहे. आता बघा, तर या कॅन्डलला आपण, एखाद्या कॅन्डलला आपण रेड रंग का देतो आणि एखाद्या कॅन्डलला आपण ग्रीन रंग का दिलो हे मागे बघितलं. आता एकदा समजून सांगतो. या कॅन्डलमध्ये काय झालं आणि या कॅन्डलमध्ये काय झालं याचं जर आपण स्पष्टीकरण केलं किंवा याला व्यवस्थित बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की ही जी ओपन प्राईस आहे ती सुरुवातीला ओपन 10 रुपयाला झाली, कमीमध्ये ओपन झाली आणि त्याच्यानंतर हायमध्ये क्लोज झाली. वरती 30 रुपयाला जाऊन ओपन झाली 10 रुपयाला आणि नंतर शेअरची ते किंमत वाढून 30 रुपयाला बंद झाली. बरोबर आहे. जेव्हा ओपन प्राईस ही क्लोजिंग प्राईसपेक्षा कमी असते किंवा आपण क्लोजिंगचा विषय हे करू किंवा क्लोजिंग प्राईस जेव्हा ओपन प्राईसपेक्षा जास्त असते, क्लोजिंग प्राईस जी ही ओपन प्राईसपेक्षा जास्त आहे. इथं ओपन 10 आहे, क्लोजिंग 30 आहे, म्हणजे क्लोजिंग प्राईस ही ओपनिंग प्राईसपेक्षा जास्त आहे, तेव्हा त्या कॅन्डलला आपण बुलिश कॅन्डल म्हणतो. कॅन्डलचे 2 प्रकार सांगितले आपण, बुलिश आणि बेरिश. बुलिश कॅन्डल म्हणतो आणि तिला ग्रीन कलर देतो. ठीक आहे. जेव्हा क्लोजिंग प्राईस ही जास्त असेल तेव्हा ओपनिंग प्राईसपेक्षा, तेव्हा आपण तिला बुलिश कॅन्डल म्हणणार आणि ग्रीन कलर देणार. या उलट काय होईल, क्लोजिंग प्राईस ही ओपनिंग प्राईसपेक्षा कमी असेल, म्हणजे क्लोजिंग प्राईस ही ओपनिंग प्राईसपेक्षा कमी असेल तेव्हा तिला आपण बेरिश कॅन्डल म्हणतो आणि रेड कलर देतो.
ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं. म्हणजे ही झाली रेड कॅन्डल आणि ही झाली ग्रीन कॅन्डल. लक्षात आलं इथपर्यंत. आता मग काय होईल, अशाच कॅन्डल बनतील का? नाही, अजून एक कॅन्डल म्हणजे आपण सांगितल्यानंतरच लक्षात येईल. आता एक कॅन्डल आपण समजून घेऊ की तिसऱ्या दिवशी समजू किंवा कोणत्याही दिवशी समजा. सुरुवातीला एक कॅन्डल इथे ओपन झाली, बरोबर आहे, 40 रुपयाला ओपन झाली. त्याच्यानंतर तिची प्राईस जी आहे ती खाली आली 30 रुपयापर्यंत. खाली कितीपर्यंत आली? 30 रुपयापर्यंत आली. त्यानंतर परत 30 रुपयापर्यंत वाढून ओपन कितीला झाली? 40 रुपयाला. म्हणजे इथं ओपन झाल्यानंतर आपण इथं ओपन लिहिणार, बरोबर आहे. आता खाली जी आहे इथपर्यंत खाली आली, कुठपर्यंत आली? 30 रुपयापर्यंत. ती प्राईस जिथपर्यंत खाली येणार शेवटच्या टोकाला त्या भागाला आपण काय म्हणणार? लो म्हणणार. जे सुरुवातीला आपण बघितलं की ओपन, हाय, लो आणि क्लोज. तर ही जेव्हा सर्वात खाली येणार त्या विशिष्ट वेळेमध्ये, तेव्हा या भागाला आपण काय म्हणणार? लो म्हणणार, बरोबर आहे. या भागाला लो म्हटल्यानंतर काय होत आहे, परत प्राईस इथून परत वरती गेली, खाली आले 30 रुपयापर्यंत आल्यानंतर परत वरती गेली, अजून परत वरती जाऊन परत 60 पर्यंत गेली. ठीक आहे. आता स्ट्रक्चर काय होतं, पहिलं ओपन झाली 40 रुपयाला आणि प्राईस मग खाली आली, खाली इथपर्यंत आली, लोपर्यंत म्हणजे 30 रुपयापर्यंत आली. सर्वात शेवटी खाली जिथपर्यंत आली असेल त्या टोकाला, त्या भागाला आपण त्या कॅन्डलचा लो म्हणतो. आणि त्यानंतर परत प्राईस वाढून परत प्राईस वाढली, हाय इथपर्यंत, म्हणजे इथपर्यंत सर्वात वरच्या शेवटच्या टोकाला प्राईस इथपर्यंत पोचली, म्हणजे किती? 60 रुपयापर्यंत पोचली, बरोबर आहे. तर 60 रुपये हा जो राहील तो त्या कॅन्डलचा काय राहील? हाय राहील, बरोबर आहे. त्या कॅन्डलचा हाय राहील. आणि त्याच्यानंतर जेव्हा मार्केट क्लोज होण्याची वेळ आली तेव्हा परत प्राईस 60 रुपयापासून परत खाली येऊन 50 रुपयापर्यंत क्लोज झाली. परत 50 रुपयापर्यंत काय झाली? क्लोज झाली, बरोबर आहे. आता प्राईस कशी मूव्ह केली हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. प्राईस कशी मूव्ह केली? पहिले ओपन झाली 40ला, मग खाली आली, परत अजून वरती गेली, हायपर्यंत गेली 60 रुपयाला, आणि दिवस संपायच्या म्हणजे शेवटी 50 रुपयापर्यंत ती क्लोज झाली. तर आता आपल्याला काय दिसत आहे इथे की ओपनिंग प्राईस ही झाली ओपन आणि ही झाली क्लोज. ओपन आणि क्लोजच्या दरम्यान आपण बॉक्स करणार, बरोबर. आता याला रेड कलर देणार की ग्रीन कलर देणार? ग्रीन कलर का बरं देणार? नाही, हाय तर गेलेली आहे, हायचा प्रश्न नाही. ते ओपन आणि क्लोज कितीला झाली? 50ला झाली ना. मग क्लोजिंग प्राइस ही ओपनिंग प्राइसपेक्षा जास्त आहे की कमी आहे? जास्त आहे. मग हे तुलना करायची आहे आपल्याला यांची, तेव्हा आपल्या लक्षात येणार. म्हणजे क्लोजिंग प्राइस ही ओपन हे कितपर्यंतही जाऊ, तो नंतरचा भाग आहे, पण क्लोज कितीला झाली तो महत्त्वाचा भाग आहे. हां, ओपनिंग प्राइसपेक्षा क्लोजिंग प्राइस ही जास्त आहे, तर मग आपण तिला ग्रीन कॅन्डल म्हणणार, म्हणजे ग्रीन कलर देणार आणि तिला बुलिश कॅन्डल म्हणणार, बरोबर. आता जेव्हा प्राइस इथे जेव्हा ओपन झाली होती आणि खाली आली होती, परत वरती गेली, तर इथे काय ही एक रेषा दिसत आहे आपल्याला, हिला त्या कॅन्डलची आपण म्हणतो विक किंवा टेल. ठीक आहे, टेल म्हणतो तिला. टेल म्हणजे ही जी भाग आहे याला काय म्हणतो आपण? त्या कॅन्डलची विक किंवा टेल म्हणतो. टेल म्हणजे शेपूट. त्याच्यानंतर ही खाली असल्यामुळे हिला म्हणतो लोअर टेल. ही खाली आहे ना, खालच्या दिशेला आहे ना प्राईसच्या, तर हिला काय म्हणणार आपण? लोअर टेल किंवा लोअर विक. हां, ही झाली टेलच, वरची सुद्धा टेलच झाली, पण ही वरच्या दिशेला आहे, बरोबर. मग तिला आपण म्हणतो अप्पर टेल. अप्पर टेल. ओके. म्हणजे आता आपल्या म्हणजे कॅन्डलमध्ये काय काय राहते, बरोबर आहे. आता एकदा परत आपण याला रिवाईज करू. हे बेसिक आहे बिलकुल. हे समजलं तर समोरच्या संपूर्ण गोष्टी समजणार. आता आपण बघितलं की कॅन्डलला 4 प्राईज असतात,
म्हणजे ओपन प्राईस, हाय प्राईस, लो प्राईस, क्लोज प्राईस, बरोबर आहे. म्हणजे इथे आपण बघितलं की ही कॅन्डल 10 रुपयाला ओपन झाली म्हणजे ती ओपन प्राईस, पहिला ट्रेड. त्याच्यानंतर जेव्हा क्लोज 30 रुपयाला झाली ती क्लोजिंग प्राईस, बरोबर आहे. ही सेमच आहे. याच्यामध्ये बघितलं का इथे ओपन झाली, ओपन प्राईस, त्यानंतर भाव खाली आले, बरोबर आहे, ही झाली लो प्राईस. ओके. त्याच्यानंतर परत भाव वाढून इथपर्यंत हायपर्यंत गेले, म्हणजे सर्वात शेवटचा जो वरचा टोक आहे तो इथपर्यंत गेला 60 पर्यंत, म्हणजे ती त्या कॅन्डलची सर्वात म्हणजे त्या शेअरची हाय प्राईस त्या वेळेची किती राहील, ही वाली, त्याला आपण हाय म्हणतो, बरोबर. त्याच्यानंतर परत या हायपासून परत प्राईस खाली आली आणि 60 वरती क्लोज झाली, बरोबर आहे. म्हणजे ओपन, लो, हाय, क्लोज हे वाले 4 प्राईस पॉईंट कॅन्डल आपल्याला दाखवत आहे. त्याच्यानंतर आपण लक्षात घेतलं की हा जो भाग आहे ओपन आणि क्लोजच्या दरम्यानचा, याला आपण बॉक्स करणार आणि बॉक्स केल्यानंतर त्या पूर्ण भागाला बॉडी म्हणणार, त्या कॅन्डलची ती बॉडी म्हणणार, बरोबर आहे. त्यानंतर इथे काय काढलं आपण, इथे जेव्हा ओपन प्राईस झाली त्याच्यानंतर प्राईस खाली आली आणि परत वरती गेली आणि शेपटीसारखा भाग बनवला, तिला त्या कॅन्डलची लोवर टेल म्हणणार, बरोबर. टेल म्हणणार, खाली असल्यामुळे आपण ते लोवर टेल म्हणणार, बरोबर. परत भाव वरती वाढून इथपर्यंत गेले पण भाव टिकले नाही, परत खाली आले, परत एक शेपटी बनवली वरच्या दिशेला, तर तिला आपण अप्पर टेल म्हणणार. ठीक आहे. म्हणजे कॅन्डलमध्ये काय काय असते आणि कशाला काय म्हणणार हे लक्षात आलं, बरोबर आहे. तर आता याच्यानंतर भाव आपण समजून घेतलेला या आधीच की भाव का वाढतात, का कमी होतात, ह्या सर्व गोष्टीसोबत याला आपण नेक्स्ट उद्याला क्लिअर करू. इथपर्यंत आता कॅन्डलच्या डोक्यामध्ये आलं ना की कशाला काय म्हणणार, टेल कशाला म्हणतो, अप्पर टेल कशाला म्हणतो, लोअर टेल कशाला म्हणतो, बरोबर आहे. आणि ग्रीन कॅन्डल कधी बनणार, रेड कॅन्डल कधी बनणार, ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या. एक एक गोष्ट आपण समोर बघू मग. ठीक आहे. तर इथंच थांबू. थँक्यू.